तर मित्रांनो, EPS 95 संदर्भात सरकारच्या मुख्य विभागातर्फे काही आपल्याला हालचाल दिसून येत आहेत. तुमच्यासाठी सर्वात आनंदाची बातमी आपल्यासमोर आलेली आहे. सरकार जे आहे काही गोष्टीसाठी मान्य झालेलं आहे. एक रिपोर्ट सादर झालेला आहे. या सगळ्या गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला व्यवस्थित जाणून घ्यायच्या आहेत, शेवटपर्यंत बघायच्या आहेत. नेमकं सरकारच्या स्तरावर काय आपल्याला जी आहे घोषणा देण्यात आलेली आहे, सरकारकडून काय मान्यता झालेली आहे, 7,500 प्लस DA बद्दल सरकारने कोणता प्रस्ताव फेटाळला आहे, या सगळ्या आजच्या रिपोर्टमध्ये ज्या आहेत गोष्टी आपल्याला पाहायच्या आहेत. मित्रांनो, EPS 95 संदर्भातील प्रत्येक व्हिडिओच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओला नक्की लाईक करा. बघा मित्रांनो, EPS 95 संदर्भातला एक विशेष रिपोर्ट, एक विशेष अहवाल जे आहे स्टँडिंग कमिटी ऑन लेबरची जी आहे 15वी रिपोर्ट जाहीर झालेली आहे, जी 2025-26ला असते. आता तुम्ही विचारताल की या रिपोर्टमध्ये काय असतं, तर याच रिपोर्टमध्ये सध्याच्या लेबरचा जो काही म्हणजेच कामगारांचा पगार आहे त्यामध्ये होणारे बदल आहेत, यासोबतच त्यांची वाढलेली परेशानी आहेत, ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या रिपोर्टमध्ये सादर होत असतात. आणि आता विशेष म्हणजे तो रिपोर्ट सादर झाला तो दरवर्षीच सादर होत असतो. मात्र यावेळेस सगळ्यात आनंदाची बातमी जी घडली होती ती घडली आहे मिनिस्ट्री ऑफ लेबर अँड एम्प्लॉयमेंटला सादर केलेला आहे तो रिपोर्ट. म्हणजे सरकारकडे तो सादर केलेला आहे रिपोर्ट. सरकार त्यावर आता फैसला घेणार आहे. मात्र सरकारकडून काही 2-3 अपडेट समोर आलेले आहेत, ते आपल्याला जाणून घ्यायचे आहेत. बघा, सरकारला मिनिस्ट्री ऑफ लेबर म्हणजेच आपलं मराठी भाषेत सांगायचं तर श्रम खात्याला जे आहे सादर करण्यात आलेले आहेत. EPS 95 संदर्भातला मुद्दा जो आहे विशेषतः ज्यामध्ये समाविष्ट केलेला आहे की कशा पद्धतीने 1,000च्या पेन्शनवर सध्याच्या परिस्थितीत कोणाचंच भागत नाही. सध्याच्या परिस्थितीत महागाई एवढी वाढलेली असताना किती पैसा लागतो आणि 7,500 प्लस सुद्धा किती कमी आहे. मात्र मित्रांनो, सरकार यावर विचार करताना काही गोष्टी नमूद करतं की 7,500चा जो मुद्दा आहे सरकारला अडचणीत येऊ शकतो. मात्र सरकारच्या या निर्णयावर जे आहे 2-3 गोष्टी फॅक्ट जे आहेत समोर आलेल्या आहेत. बघा, सध्या मिळणारी 1,000 पेन्शन जी आहे अपुरी आहे. या रिपोर्टमध्ये सादर करण्यात आले आहे की या पेन्शनच्या तुटपुंज्या आहे ना कोणाचंही काही होत नाहीये. आणि यामध्ये जे आहे लेबर जे आहेत परेशान झालेले आहेत किंवा श्रमिक जे आहेत परेशान झालेले आहेत. पेन्शनधारकांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागताना आपल्याला पाहायला भेटतं. मित्रांनो, खरी तर याची सुरुवात झाली कॅप्टर अशोक राऊत यांनी जे आहे जंतर मंतरवर 9 ते 13 तारखेजवळ आंदोलन केलं. त्यावेळेस त्या आंदोलनाला हेमा मालिनी यांनी जे आहे उपस्थिती लावली होती. तर सरकारकडून आपल्याला पाहायला भेटत होतं की राज्यसभा खासदार मेघाताई कुलकर्णी यांनी उपस्थिती लावली होती आणि सरकारकडून जे आहे ते आलेल्या होत्या श्रम विभागातून की अशोक राऊत यांच्या ज्या मागण्या आहेत याबद्दल त्यांनी सगळा एक ड्राफ्ट तयार केलेला होता. कशा पद्धतीने अशोक राऊत यांनी त्यांना समजून सांगितलं आणि यानंतर मात्र त्यांनी तो ड्राफ्ट जो आहे सरकारकडे सादर केला. म्हणजेच मधल्या दुवा म्हणून ते आलेल्या होत्या आणि त्यांनी जो आहे सरकारकडे तो सगळा व्यवस्थित ड्राफ्ट मुद्दा व्यवस्थित मांडला. यानंतर मात्र आपल्याला एक गोष्ट लक्षात आलेली होती की सरकार यावर ॲक्शन घेत आहे, तेव्हाच या सगळ्या गोष्टी करत आहे. मात्र मित्रांनो, आनंदाची बातमी तेवढीच आहे आणि दुःखाची बातमी तेवढीच आहे. कारण काही गोष्टी आपल्याला जाणून घेणं आवश्यक आहे, ज्या सूत्रांकडून आपल्याला कळालेल्या आहेत. सरकार जे आहे पैसे वाढवण्याच्या तयारीत आहे. बघा मित्रांनो, किमान पेन्शन वाढवण्याची गरज आहे. सरकारने मान्य केलेले आहे 1,000 रुपयावर भागत नाही. किमान पेन्शन वाढवण्याची गरज आहे. या सगळ्या गोष्टी सरकारने मान्य केल्याचं आपल्याला दिसून येतं. यासोबतच पेन्शनधारकांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागतो. या रिपोर्टमध्ये जो नमूद केलेला आहे त्यावर सुद्धा सरकारला मान्यता दर्शवलेली आहे. मात्र एक गोष्ट आपल्याला बघायची आहे, पेज नंबर 49 वर EPS 95 वर सविस्तर चर्चा झाल्याचं सरकारी कार्यालयात लक्षात येतं. पेज नंबर 49 जो त्या रिपोर्टचा भाग आहे त्यावर सविस्तर चर्चा झाली आहे की कशा पद्धतीने या सगळ्या गोष्टी ज्या आहेत होत आहेत. 2014 पूर्वी आणि नंतरचा जो काही आहे बदल झालेला आहे तो सर्व नमूद केलेला आहे. उदाहरणार्थ 2014ला जी गोष्ट भेटायची एवढ्या किमतीत ती आज केवढ्याला भेटते, या सगळ्या ड्राफ्टमध्ये जो विषय होता तो नमूद केलेला होता. सरकारचं बजेट पूर्ण वापरलं जात नाही हे सुद्धा सरकारला सांगितलं होतं. फक्त 1.16% बजेटच्या योगदानाची गरज आहे हे सुद्धा त्यांनी नमूद करून दिलेलं होतं. विशेषतः आनंदाची बाब हीच आहे की सरकार पॉझिटिव्ह आहे, सरकार तयार आहे. मात्र सरकारनं काही अटी टाकल्यात. पेन्शन किती वाढवावी याचा स्पष्ट आकडा सरकारने दिला नाही. ते ठोस शिफारस सरकारने केली नाही. मात्र मीडिया रिपोर्टनुसार सूत्रांकडून आपल्याला काही गोष्टी समजतात. त्या म्हणजे सरकार जे आहे 2,500 ते 3,000 पेन्शन वाढवू शकतं.
याच्या पुढे पेन्शन सरकार वाढवू शकत नाही. 2,500 ते 3,000 हा फायनल वर्डिक्ट आकडा जो आहे होऊ शकतो. या पलीकडे सरकार जे आहे मनस्थितीत नाहीये. एक गोष्ट जाणून घ्या, 7,000 प्लस 500 प्लस DA मध्ये जे आहे सरकारने चर्चा केलेली होती की 5,000 प्लस हेल्थ केअर या विषयावर सरकारची चर्चा मागं झालेली होती. सूत्रांकडून लक्षात येत होतं की 7,500 प्लस DA नाही तर 5,000 प्लस हेल्थ केअर जे आहे म्हणजेच आरोग्यविषयीच्या सुविधा देण्याचा सरकारचा मानस होता. मात्र कुठेतरी तो मानस शांत होताना दिसून येत आहे आणि सरकारने परत एकदा जो आहे तो 5,000 प्लस हेल्थ केअरवरून 2,500 ते 3,000 प्लस हेल्थ केअरवर जे आहे आपला मानस शिफ्ट केल्याचं लक्षात येत आहे. मीडिया रिपोर्टनुसार सरकार पॉझिटिव्ह आहे. सरकार जो आहे तो पैसे वाढवण्यासाठी तयार आहे आणि पैसे वाढणार म्हणजे वाढणार, कारण सरकार या गोष्टीला पॉझिटिव्ह आहे. कॅप्टन अशोक राऊतचा संघर्ष वाया जाणार नाही ही गोष्ट तेवढीच सत्य आहे. मात्र पेन्शन वाढ आवश्यक असल्याचं मान्य जरी असलं तरी सरकारकडे 2,500 ते 3,000च्या वर जो बजेटचा आकडा आहे तो सध्या तरी दिसत नाही. म्हणजे सरकार पेन्शन वाढवू शकतं किती, तर 2,500 ते 3,000 पेन्शन वाढवू शकतं. या पलीकडे सरकार जे आहे पेन्शन वाढवण्याच्या मनस्थितीत तरी सध्या दिसत नाही. म्हणजे सरकारच्या ट्रायलनुसार 17 मार्च 2026ला रिपोर्ट जो आहे सादर झालेला आहे त्याची चर्चा संसदेत होणार आहे मित्रांनो. ती चर्चा जी आहे आपल्याला आगामी 2 ते 3 दिवसात होताना पाहायला भेटते. त्या चर्चेमध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की सरकार पैसे वाढवण्याच्या तयारीत आहे. पैसे आता ज्यावेळेस संसदेत मुद्दा होतो त्यावेळेस अनेक वेगवेगळे आवाज उभे राहतात. श्रम मंत्र्यांना जे आहे प्रश्न विचारले जातात आणि यानंतर मात्र बहुमताने हा निर्णय होतो की नेमकं पैसे किती वाढवायचे आणि नेमका जो खर्च आहे तो श्रम मंत्र्यांनी जे आहे सादर करायचा असतो. बजेटमध्ये त्याची तरतूद करायची असते. या सगळ्या गोष्टी सरकार करताना आपल्याला पाहायला भेटणार आहे. श्रम मंत्री जे आहे ते एकदम उत्सुक आहे की पैसा वाढवण्यासाठी त्यांनाही कसलाही त्रास नाहीये किंवा त्यांनाही कसली अडचण नाहीये. मात्र पैसा किती वाढवायचा या संदर्भात त्यांचीही काही एक कमिटी तयार असते आणि ती कमिटी जी आहे सगळा अभ्यास करत असते. खरं तर EPS 95 संदर्भात 7,500 प्लस DA सुद्धा सध्याच्या परिस्थितीत वस्तुस्थिती अपुरा आहे. म्हणजे काय, तर सध्याच्या परिस्थितीत ज्या कामगारांनी तुम्हाला स्वातंत्र्यानंतर जे आहे स्थान मिळवून दिलं, भारताला एक मोठी ओळख बनवून दिली, त्यांच्यासाठी जर 7,500 DA जर द्यावं लागत असेल तर तो सध्याच्या परिस्थितीत सुद्धा अपुरा आहे. हे सरकारलाही माहीत आहे. मात्र बाकीच्या सगळ्या गोष्टी लक्षात घेता सरकार 7,500 प्लस DAच्या संदर्भात मान्य नाहीये. म्हणजे सरकार जे आहे 2,500 ते 3,000 रुपये EPSची पेन्शन जे आहे वाढवण्याच्या तयारीत आहे किंवा त्यांचा मानस तेवढा आहे. प्लस हेल्थ केअरची सुविधा सरकार देऊ शकतं. जे मागे चर्चा झाली त्या संदर्भात सरकार पॉझिटिव्ह असल्याचं समजतं. मित्रांनो, EPS 95 संदर्भात जे काही अपडेट येतात ते आम्ही तुम्हाला सर्वात पहिले अपडेटमध्ये देत असतो. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नवीन अपडेटमध्ये.